तुम्हालाही असं गावरान गवारीचं कालवण खायचं आहे का? मग ही अगदी सोपी रेसिपी तुमच्यासाठी. तर ही गवारीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे पातेल्यात तेल कडकडीत तापवून घेते. मग त्यात मी ॲड करणार आहे मोहरी. मोहरी ही चांगली तडतडली की मग मी यात ॲड करणार आहे ठेचलेला लसूण आणि जिरं. मग यात मी ॲड करणार आहे कढीपत्ता. तर हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. मग मी यात ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. टोमॅटो हे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला परतला गेला की मग मी यात ॲड करणार आहे धुवून घेतलेली गवार. गवारही यात ॲड करून चांगली फ्राय करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि मग गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला झाकून चांगली एक वाफ काढून घ्यायची आहे. एक वाफ काढून झाली की मग मी यात ॲड करणार आहे 2 मोठे चमचे घरातलं काळं तिखट, त्याचसोबत चवीनुसार मीठ आणि मग याला चांगलं परतून घेऊन पुन्हा गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला झाकून चांगली वाफ काढून घेणार आहे. तर मी इथे साधारणतः 4 ते 5 वेळा असं झाकून परतून वाफा काढून ह्याला शिजवून घेते. तर गवारीला नेहमी असं झाकूनच शिजवून घ्यायचं. त्याने ह्याला खूप छान भन्नाट चव येते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघा गवार प्रॉपर शिजली गेली आहे. त्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे. तर इथे बघा गवारीला व्यवस्थित तेल सुटलं आहे आणि काय कमाल दिसते ही भाजी आत्ताच. आता मी यात ॲड करणार आहे गरम करून घेतलेलं पाणी. तर पाणी नेहमी गरम करूनच ॲड करा. त्याने या भाजीला खूप छान चवही येते आणि कलरही चांगला दिसतो या भाजीचा. आता इथे बघा पाणी ॲड करून झाल्यानंतर एक बॉईल आला की मग मी यात ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट. तर शेंगदाण्याचा कूट नक्की ॲड करा. त्याने या भाजीला खूप कमाल चव येते. तर इथे शेंगदाण्याचा कूट ॲड करून झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला अगदी 5 ते 10 मिनिटं शिजवून घेते आणि मग सगळ्यात शेवटी यात मी ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. झाली आपली गवारीची भाजी रेडी.